चला मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकता आघाडीची जोडी देखील दाखल झालेली आहे। स्ट्राइक एंडवर जर बघितलं तर केशव बुरुडे आपण बघतोय आणि नॉन स्ट्राइक एंडवर आयकॉन सागर रेवाळे। अगदीच या ठिकाणी शिवम फायटर संघाने आपली ताकद या ठिकाणी दाखवलेली आहे। तालुक्यातील दोन मोठे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल केले गेले तर रुद्रा 11 वडाळा संघाने देखील अनुभवी वेगवान गोलंदाज किशोर शिंदे यांच्या हातात चेंडू दिलेला आहे। पहिला चेंडू आहे, पहिलं आक्रमण झालं, फलंदाजाने देखील आक्रमण केलं आणि पहिला चेंडू आपण बघू शकता जातोय सीमा रेषा पार, अगदीच चौकार। चौकारांना या ठिकाणी आपण बघू शकता मैदानाच्या आतमध्ये मात्र श्री गणेश झालाय, प्रारंभ झालाय, आक्रमण झालंय। पहिल्या चेंडूला मैदानाच्या बाहेर पाठवलं गेलंय आणि त्यानंतर पुनरागमन सुद्धा आपण या ठिकाणी बघू शकता। पहिला चेंडू जर बघितला आणि दुसरा चेंडू जर बघितला तर आपल्याला अगदी तफावत बघायला मिळेल। पहिला चेंडू एक साधारण वेगाने टाकला गेला, परंतु दुसरा चेंडू जर बघितला तो कमबॅक करणारा चेंडू मात्र अतिशय वेगात टाकला गेला आहे। याही वेळेस थोडंसं गती परिवर्तन, लोअर फुलटॉस, मोठ्या फटक्याचा प्रयत्न पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये फसलेला आहे आणि या ठिकाणी आपण बघतोय सचिन पवार यांनी अप्रतिम झेल त्या ठिकाणी संपन्न केला। पहिल्या विकेटचं पतन देखील मैदानाच्या आतमध्ये होतंय। 1-4 शिवम फायटर्स नेवासा संघ। केशव बुरुडे काल देखील लयात बघायला मिळाले नाही, आज देखील आपण बघितलंय। साधारण चेंडू होता, विशेष काही नव्हतं, परंतु यावेळेस गोलंदाजीची सुद्धा मी स्तुती करेल कारण एक वेगळा चेंडू, चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन या ठिकाणी आपल्याला गोलंदाजी माध्यमामध्ये बघायला मिळालं आणि त्या ठिकाणी एक मोठ्या फटक्याचा प्रयत्न आपण बघितला, फसला गेलाय। सचिन पवार त्या ठिकाणी उपस्थित होते, एक चांगले क्षेत्ररक्षक, एक चांगला झेल त्यांच्या माध्यमामध्ये संपन्न झाला आणि किशोर शिंदे यांनी प्रभावित केले। बघा कालच्या सत्रामध्ये सुद्धा त्यांची संपूर्ण सत्रामध्ये चांगली गोलंदाजी बघायला मिळाली। आजच्या नवीन सत्रामध्ये जर बघितलं तर महेश मोठे संघनायकांनी अगदी त्यांच्या हातात नवीन चेंडू दिला, त्यांच्यावर विश्वास दाखवला आणि हा विश्वास आतापर्यंत सार्थ ठरलेला आहे। संघनायक अक्षय जायगुडे मैदानाच्या आतमध्ये धावबाची संधी, डायरेक्ट हिट। नाही, मला वाटतं डायरेक्ट हिट त्या ठिकाणी झालेला नाहीये आणि या ठिकाणी आपण बघतोय अक्षय जायगुडे अगदी शेवटच्या क्षणी मात्र आपल्या घरात सुरक्षित पोहोचलेले। थोडीशी झोके मात्र मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळाली तर या ठिकाणी आपण रिप्लाय मध्ये सुद्धा बघितलंय सिंगल मिळालेले धावफलक मात्र पुढे जाईल। 5 धावा धावफलकावर आहेत। सागर रेवाळे यांनी मात्र कालच्या सत्रामध्ये सातत्य दाखवलं, सातत्यपूर्ण फलंदाजी त्यांनी संघासाठी केली। अगदी 46 धावांची ती मोठी खेळी सुद्धा आपण कालच्या सत्रामध्ये बघितली। एक अष्टपैलू कामगिरी त्यांनी काल केलेली आहे। अगदी सुरुवात आपण बघू शकता या ठिकाणी आडव्या हाताने यावेळेस चेंडूचा समाचार घेतलाय आणि चेंडूला उचलून फेकून दिलाय मैदानाच्या बाहेर। तर आजच्या प्रवासातील हा पहिला षटकार येतोय। आणि काल देखील हे चित्र आपल्याला बराच वेळा बघायला मिळालं। अगदी सुरुवातीला ज्या ज्या वेळेस केशव बुरुडे बाद झालेले आहेत त्यानंतर आपण बघू शकता सागर रेवाळे यांनी संघाला सांभाळलंय, निश्चित चांगलं धावफलक त्या ठिकाणी उभारला गेलं। अक्षय जायगुडे यांनी त्यांना चांगली साथ दिली, परंतु ती पूर्णतः साथ दिली नाही। बघा ते देखील मध्यात सोडून गेलेले। यावेळेस थोडासा चेंडू मागे ठेवलाय, अगदी फटक्याची पद्धत आपण बघू शकता त्या ठिकाणी। खूप खूप खराब क्षेत्ररक्षण आणि त्यानंतर आपण बघतोय एक चौकार देखील या ठिकाणी गेलेला। तर या चुका तुम्हाला टाळायच्या आहे बघा, कारण आज चुकीला माफी नाहीये। आजच्या चुका तुम्हाला उद्या या मैदानात येऊ देणार नाही, तुम्हाला ही स्पर्धा सोडून जावी लागेल।
शेवटच्या चेंडूवर आपण बघू शकता या ठिकाणी चौकार मात्र आलाय. पहिलं षटक या ठिकाणी संपन्न झालं आणि पहिल्या षटका अखेर जर बघितलं तर अगदी एक गडी गमावत असताना आपण बघतो या ठिकाणी 15 धावा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केल्या गेलेल्या आहे. चांगली सुरुवात मी म्हणेल. अर्थात एक विकेटचं पतन सुद्धा आपण बघतो या ठिकाणी झालेलं आहे. केशव बुरुडे परतले, त्यानंतर अक्षय जायगुडे मैदानाच्या आतमध्ये मात्र आलेले. तर गोलंदाजीमध्ये आपण म्युझिशियन गोलंदाज सचिन पवार यांना बघू शकता. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. कंपल्सरी 2 षटकं लोकल गोलंदाजाला द्यायची आहे, हा मात्र आजचा नियम असणार आहे. शॉर्ट पिच चेंडू होता. याही वेळेस आपण बघतोय पुलचा फटका सजला नक्कीच, परंतु यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण. ओम पतंगे, तर पतंगे परिवाराचा वारसा खऱ्या अर्थानं अमोल पतंगे यांच्यानंतर त्यांचे चिरंजीव ओम पतंगे असतील, श्री हरी पतंगे असतील, यांनी मात्र हा वारसा अखंडित चालू ठेवलेला आहे. काल त्यांची सुद्धा चांगली फलंदाजी झालेली आहे. यावेळेस सिंगल मिळाली, धावफलक पुढे जाईल. 16 धावा. चांगला ड्राईव्ह होता, नक्कीच ऑफसाईडला आपण बघू शकता ड्राईव्ह केला. त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक आहे, धाव मिळणार नाही. चांगलं क्षेत्ररक्षण, दर्जेदार क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी बघायला मिळालं आणि अशी कामे तुम्हाला करावी लागणार आहे. 17 धावा आहेत धावफलकावर. अतिशय महत्वाचा दिवस आज या 6 संघांसाठी, कारण 6 संघ ऑलरेडी आपण बघितलं सुपर 8 मध्ये जाऊन दाखल झालेले. चांगला चेंडू आहे बघा यावेळेस शॉर्ट पॉइंटवर आपण बघतोय अमोल मस्केत. 17 धावा बघा यावेळेस 17 धावा झालेल्या आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट, कारण त्या ठिकाणी थोडीशी संधी होती. अगदी इमिजिएट दोन्ही बॅटर्सनं त्या ठिकाणी त्या संधीला आकार दिला. एक सिंगल पूर्ण झाली. 17 धावा धावफलकावर आहे. चांगला चेंडू आहे उजव्या एसटीच्या बाहेर, मात्र यावेळेस चेंडू आपण बघितला टाकला गेलाय. साधारण वेगात आपण बघितलं तो चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात मात्र जाऊन लपलेला आहे. अक्षय जायगुडे यांच्यापासून चेंडू दूर ठेवण्याचा प्रयत्न यावेळेस सचिन पवार करतायत. ही वेगळी रणनीती आपल्याला आजच्या सत्रामध्ये बघायला मिळते. दीपक धनवटे साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. साहेबांचं देखील या ठिकाणी मनस्वी हार्दिक स्वागत. अतिशय चांगली गोलंदाजी आज आपण सचिन पवार यांची मैदानाच्या आतमध्ये बघतोय. आजचा दिवस वेगळा आहे, आज चांगली कामगिरी तुम्हाला करायची आहे. आपण मोठी स्वप्न बघत या मैदानात आलो. यावेळेस शॉट अंपुल होता, चेंडू डीप फाईन लेगच्या दिशेने जातोय, लॉंग लेगच्या दिशेने जाणारा चेंडू त्या ठिकाणी मात्र 2 धावांचा इशारा आपण बघू शकता या ठिकाणी आलेला आहे. एक सर्व गुण संपन्न षटकाची समाप्ती बघा. अतिशय चांगली गोलंदाजी आपण सचिन पवार यांची बघितली. तर पहिल्या षटका अखेर धावफलकावर अगदी 20 धावा या ठिकाणी बनवल्या गेल्या. पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं 15 धावा आलेल्या होत्या, त्यानंतर पुनरागमन करण्याची गरज होती. चांगलं पुनरागमन सचिन पवार यांनी केलं. या षटकामध्ये मात्र 5 धावा आल्या. त्याचे परिणाम म्हणजे 2 षटकानंतर 20 धावा आपण बघतोय धावफलकावर आहेत. तर रोहित चिमखडे यांच्यावर खूप बोली लागली होती बघा, परंतु रुद्र वडाळा संघानं मात्र त्या ठिकाणी रोहित चिमखडे यांच्या खरेदीमध्ये यश मिळवलं. 2 षटकं या ठिकाणी संपलेली आहे. आजचा दिवस मोठा आहे. आज मोठी कामगिरी करणारे 2 संघ सुपर 8 मध्ये जातील आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं तुमचा तो सुवर्ण प्रवास सुरू होणार आहे. याही वेळेस एक चांगल्या टप्प्यावर आपण बघतोय शॉर्ट पिच चेंडूनं सुरुवात केलेली आहे. थोडासा गुडल्यांच्या मागे होता. अतिशय चांगला चेंडू आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. पहिला चेंडू अक्षय जायगुडे यांना बंदिस्त करणारा चेंडू या ठिकाणी आपण बघतोय टाकला गेलेला आहे. याही वेळेस तो चेंडू होता, परंतु यावेळेस अक्षय जायगुडे यांनी आक्रमण केलं. चेंडू उभा झाला, सचिन पवार चेंडू खाली आले आणि अगदी आपण बघू शकता त्या ठिकाणी मात्र झेल सुटलेला आहे. त्या ठिकाणी एक साधारण कामकाज त्या ठिकाणी करायचं होतं, अर्थात ते झालं नाही. एक सिंगल मात्र या ठिकाणी पूर्ण झाली आणि धावफलक पुढे जाईल 21 धावा. यावेळेस मात्र समोर आलेल्या चेंडूला
आडव्या हातानं आपण बघतोय अक्षरशः उचलून फेकलाय मैदानाच्या बाहेर आणि सागर रेवाळे यांच्या बॅटून येणारा हा दुसरा अप्रतिम षटकार. 27 धावा आहेत. सागर रेवाळे यांचं सातत्य बघायला मिळालं बघा फलंदाजी माध्यमामध्ये. सातत्यपूर्ण त्यांनी धावा बनवलेल्या आहे. स्विच हिटचा प्रयत्न केला यावेळेस, तर गरज नसताना केलेलं धाडस बघा. अर्थात त्यांच्याकडे शैली मोठी आहे, सर्व प्रकारची फटकेबाजी आहे त्यांच्याकडे. बऱ्याच स्पर्धांमध्ये आपण त्यांना आयकॉनच्या भूमिकेमध्ये बघितलंय. अगदी तालुक्याच्या बाहेर देखील या खेळाडूचं नाव आहे. बॅटेची कडी आणि त्यानंतर थोडंसं काम खराब होतंय बघा त्या ठिकाणी. तर या ठिकाणी आपण बघू शकता एक सिंगल मात्र पूर्ण केले गेलेली आहे. एक बाद 28 धावा आपण बघू शकता धावफलकावर आहेत. यावेळेस गुडघा टेकवलाय. बिटवीन द गॅप खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी यशस्वी होणार आहे. अगदी जॉईन द पार्टी. यावेळेस संघ नायक धावफलकाच्या मदतीला धावलेला आहे. अक्षय जायगुडे यांच्या बॅटून येतोय अप्रतिम लाजवाब चौकार. षटक या ठिकाणी संपलं जात आहे. अगदीच 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर 32 धावा, 32 रन्स ऑन बोर्ड. अगदी रिप्लाय मध्ये आपण बघितलं जागा बनवली, शफल लाईनवर आले आणि गुडघा टेकवल्यानंतर अगदी या चेंडूला एक ताकदवर प्रहारानं मैदानाच्या बाहेर पाठवलं गेलंय. 32 धावा धावफलकावर आहे. यशस्वी गोलंदाज सचिन पवार सांघिक षटक क्रमांक 4 आणि वैयक्तिक सेकंड स्पेल मध्ये आपण बघतोय ते आलेलं आहे. मागील षटकामध्ये 5 धावा यांनी दिलेल्या आहे. या षटकात मात्र कशी कामगिरी असणार आहे, कारण कामगिरीला महत्व आहे. आज डिस्कवरला कडे जमिनीला समांतर खेळला गेलेला फटका. त्यानंतर या ठिकाणी आपण बघतोय सिंगल देखील अगदी आरामात पूर्ण केल्या गेलेल्या. धावफलक 1 ने पुढे जाईल. 33 धावा धावफलकावर आहे. चांगली सुरुवात याही षटकामध्ये सचिन पवार यांची आपल्याला बघायला मिळते. आज चांगली कामगिरी करणं बंधनकारक आहे, कारण आज या ठिकाणी 4 संघांचा शेवटचा दिवस आहे आणि 2 संघ भाग्यवान संघ प्रयत्न करणारे, चांगले प्रयत्न करणारे 2 संघ मात्र सुवर्ण प्रवास करतील उद्यापासून. यावेळेस काउकॉर्नरकडे खेळलेला फटका वैभव असतील त्या ठिकाणी. चांगला रिटर्न आपण त्यांचा बघतोय, चांगलं क्षेत्ररक्षण. तर पुन्हा एक सिंगलनं आपण पुढे जातोय. 34 धावा धावफलकावर आहे. अगदी सुरुवातीच्या 2 चेंडूंवर पुन्हा एकदा सचिन पवार यांचं मॅजिक आपल्याला बघायला मिळतंय. म्युझिशियन गोलंदाज त्यांना म्हणलं जात आहे. 2 चेंडूंवर 2 सिंगल. मोठा फटका नक्की खेळला गेला. चेंडूला उंची आहे आणि या चेंडूला लांबी सुद्धा मिळते. गगन चुंबी षटकार, बिग ब्लास्ट. 3रा षटकार सागर रेवाळे यांच्या बॅटीतून. 41 धावा आहे बघा धावफलकावर. थोडासा पुढे फेकलेला चेंडू होता आणि यावेळेस फलंदाजानं देखील या चेंडूला उचलून फेकलंय मैदानाच्या बाहेर. 5 षटकांची लढत आहे, कारण आज एक षटक कमी केलंय. आज जास्तीचे सामने आपल्याला या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये घ्यावायचे आहेत, त्यामुळे कमी वेळेमध्ये अधिक कामकाज करावं लागणार आहे दोन्ही संघांना. 40 धावा धावफलकावर. हा यावेळेस ड्राईव्ह नक्की केला आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. यावेळेस मात्र पकडला जातो झेल. एक वैभव दरंदले आपण बघू शकता त्या ठिकाणी आयकॉन होते आणि आयकॉनचा झेल या ठिकाणी पकडलेला आहे. बिग विकेट. चाळीस धावा आहेत. 40 धावा आहेत.
तर एक नावाजलेली स्पर्धा बघा, तालुक्यात सर्वांना भुरळ पाडणारी स्पर्धा, नामदार माननीय नामदार चषक 2025, एक मानाचा करंडक, अभिमानाचा करंडक आणि सन्मानाचा करंडक. स्पर्धेचा दिवस क्रमांक 4, कॉलबॅकच्या लढती, महत्वाच्या लढती आज संपूर्ण सत्रामध्ये आपण घेतोय. संदीप जाधव मैदानाच्या आतमध्ये मात्र दाखल झालेले आहेत. संदीप जाधव म्हणजे झाकलेला हिरो आहे बघा. अनेक संघांमध्ये अनेक ठिकाणी ते खेळलेले आहेत, परंतु यांची ओळख एक मोठा खेळाडू म्हणून कधी झाली नाही. प्रत्येक वेळेस संघासाठी धावून आलेला हा खेळाडू आहे. चला, सिंगल त्यांनी पूर्ण केली. धावफलक 1 ने पुढे जाईल. 41 धावा धावफलकावर एक मोठं आयोजन, दमदार नियोजन, तालुक्यातील सर्वात मोठी स्पर्धा. हा यावेळेस मात्र गोलंदाजानं फलंदाजाचा पाठलाग केला. लिडिंग एज घेत चेंडू उभा झाला आणि यष्टीरक्षक सागर मोठे यांनी मात्र आपलं काम पूर्ण केलंय. पकडला जातो झेल. संघनायक मात्र मैदानाच्या आतमध्ये होतोय फेल. अक्षय जायगुडे या ठिकाणी बाद असतील. एक चांगलं आयोजन आपण या ठिकाणी बघतोय मित्रांनो. नक्कीच अनेक मान्यवर आहेत ज्यांनी यथाशक्ती मदत या ठिकाणी केलेली आहे. अगदी या ठिकाणी या स्पर्धेवर निस्सीम प्रेम असणारे अनेक मान्यवर देखील वेळोवेळी या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी आलेले आहेत, स्पर्धेचा आनंद घेतलाय. आणि या सर्व मान्यवरांमधील एक महत्वाचं व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय दीपकजी धनवटे साहेब यांचं देखील मोलाचं सहकार्य कायमस्वरूपी आपण बघितलं या स्पर्धेला लाभलेलं आहे. आणि नक्कीच आयोजकांवर त्यांचं प्रेम कधी झाकलेलं नाहीये. अनेक वेगवेगळ्या माध्यमामध्ये त्यांनी आयोजकांना मदत केलेली आहे, या स्पर्धेला मदत केलेली आहे. आणि आज लेट पण थेट त्यांचं आगमन झालं. तर नक्कीच दीपक धनवटे साहेबांच्या वतीनं या ठिकाणी मनस्वी हार्दिक स्वागत आहे. बघूया, नवीन गोलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. एक चांगलं क्षेत्ररक्षण सीमेरेषेवर बघतो. कृष्ण आलेले आहेत बघा गोलंदाजी मार्कवर. तर हो 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 बघा, स्विचिटचा प्रयत्न होता आणि यावेळेस मात्र यू मिस आय हिट आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. संदीप जाधव साप त्रिपाळ चितून जातील मैदानाच्या बाहेर. फलंदाज बाद. दांडी 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 गुल हॉटेल दरबार बिर्याणी हाऊस प्रोप्रायटर अली पठाण यांच्या वतीनं क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला, बळीची टाळी. नवीन फलंदाज जर बघितलं तर करण तांदळे आपण बघू शकता या ठिकाणी. स्थानिक सोनईचा हा खेळाडू आहे. या मैदानावर देखील त्यांनी सराव केलेला आहे. एक अंदाज त्यांना नक्की असणार आहे. तर सागर रोठे आपण बघू शकता, हे देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. तर दोन्ही बॅटर्स आपण बघतोय. आपण बघतोय नवीन 2 बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले, कारण पाठोपाठच्या माध्यमामध्ये आपण बघितलं या ठिकाणी फलंदाज परतलेले आहेत. सागर रोठे आणि करण तांदळे नवीन बॅटर, दोघांनाही खातं खोलायचंय. कोरी पाटी, चांगला चेंडू आहे कृष्णा यांचा. तर या ठिकाणी सॅक्रिफाईस सुद्धा आपण बघू शकता. सागर रोठे यांना संधी देण्याचा प्रयत्न. करण तांदळे मात्र स्वतः जातील धावबादच्या स्वरूपामध्ये मैदानाच्या बाहेर. 5व्या विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. नर्मदा पशु खाद्याचे प्रोप्रायटर मान्य पोपट अण्णा डफाळ यांची बळीची टाळी. चला, सागर यांनी मात्र दिलेल्या संधीचा फायदा केलाय
काऊ कॉर्नरच्या दिशेनं अप्रतिम क्षेत्ररक्षण आणि चेंडू थोडासा वेगळ्या पद्धतीने रिटर्न केलाय बघा. हा थोडासा समजण्यापलीकडचा होता. चला 2 धावा मात्र मिळाल्या. महत्वाच्या 2 धाव्यानं धावफलक देखील पुढे जाईल. 45 धावा 45 रन्स या ठिकाणी ऑन द बोर्ड. स्कोर कार्डवर 45 धावा या ठिकाणी बनवल्या गेलेल्या आहे. या दरम्यान कमिटी सदस्य आदरणीय संतोषजी भालेराव सरांचं देखील आज आगमन झालंय. त्यांचं स्वागत असेल. थोडंसं गती परिवर्तन बघायला मिळालं. आणि या स्पर्धेच्या निमित्तानं जर बघितलं तर रुद्र 11 वडाळ्या संघानं स्थानिक वडाळ्या त्या खेळाडूंना जास्त संधी दिली बघा. खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी सचिनजी मोठे संघ मालक यांचं देखील आभार मानणं गरजेचं असेल. त्यांच्या माध्यमामध्ये या ठिकाणी सहकार्य मिळालं. चला यावेळेस टायमिंग चांगला बघायला मिळतोय. चेंडूला उंची आहे. गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब, उदयनदादा गडाख युवा मंच, यश ग्रुप सोनई, जगदंबा क्रिकेट क्लब यांच्या वतीनं मनापासून आभार. नामदार चषक झाले धन्य जेव्हा लाभले तृतीय क्रमांकाचं सौजन्य. आपल्या नामदार चषक साठी 3रे पारितोषिक देणारे सन्माननीय अल्लूभाई इनामदार महाराष्ट्र ट्रेडिंग कंपनी यांचे आपल्या गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब उदयनदादा गडाख युवा मंच डीजे धन्यवाद. तर या ठिकाणी निलांजन शनी शिंगणापूर संघाने सुद्धा तयार राहायचंय. या गटातील 3रा संघ असणार आहे निलांजन शनी शिंगणापूर संघ. तर शिवम फायटर्स नेवासा संघनायक अक्षय जायगुडे यांना विनंती असेल आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. 51 धावा बनवलेल्या आहे. 52 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवलेलं आहे. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. अगदी थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी नक्कीच धावांचा पाठलाग देखील सुरू केला जाईल. तर अगदी या ठिकाणी धावांचा पाठलाग सुरू होईल आणि आपल्याशी जोडले जातील व्हॉइस ऑफ श्रीरामपूर आमचे सहकारी समालोचक आणि आमचे पुतणे आदरणीय शाहरुख पठाण सर.
चला मॅचला सुरुवात करायची आपल्याला. सर्वांचं स्वागत आहे. नामदार चषक आपण पाहतोय आणि नामदार चषकामध्ये आपल्या सर्वांचं सकाळच्या सत्रामध्ये सहर्ष स्वागत आम्ही करतो आहे. गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब आणि उदयनदादा गडाख युवा मंच यश ग्रुप सोडे यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन आपल्या सर्वांना बघायला मिळतं. आज चौथा दिवस, आज कॉल बॅक आहे. आज तुम्हाला सुपर 8 ला जाण्याची एक संधी आहे. दोन संघ एकमेकांच्या विरुद्ध खेळत आहेत. एका बाजूला शिवम फायटर्स तर दुसऱ्या बाजूला रुद्र 11 वडाळा. प्रथमतः फलंदाजी करत असताना शिवम फायटर्स या संघाने निर्धारित 5 षटकांमध्ये 51 धावा बनवल्या. 52 धाव्यांचं लक्ष ठेवलं रुद्र 11 वडाळा संघासमोर आणि या 52 धावा आता पूर्ण कराव्या लागतील. जर तुम्ही 52 धावा पूर्ण केल्या तर यानंतर लगेचच निलांजन शनी शिंगणापूर या संघासोबत तुम्हाला खेळावं लागेल. अ गटाचा विचार जर केला तर शिवम फायटर्स आणि रुद्र वडाळा आणि तिसरा संघ निलांजन शनी शिंगणापूर. ब गटाचा विचार जर केला तर शिवशंभू 11 संघर्ष कांगोणी आणि सरपंच 11 शिंगवे हा ब गट आपल्याला खेळताना आज पाहायला मिळणार आहे. सह्याद्री हॉटेलचे मालक आदरणीय बालू चांदणे साहेबांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन होतं. त्यांचंही मनापासून स्वागत आहे. एक सुप्रसिद्ध हॉटेल सह्याद्री, त्याचे ते ओनर आहेत चांदणे साहेबांचं सहर्ष स्वागत. चला मॅच सुरू करायची वेळ आपल्याकडे जास्त नाहीये, कारण मॅच उशिरानं सुरू झाल्यामुळे आणि आज आपल्याला 6 सामने घ्यायचे असल्यामुळे आपण सुरुवातीलाच 5 षटके या ठिकाणी ठेवलेले आहेत. त्यामुळे आज दिवसभरात जेवढे सामने होतील ते सर्व सामने 5 षटकांचे होणार आहेत. पहिलं षटक घेऊन गोलंदाज सागर रेवाळे येत आहेत. आघाडीची जोडी जर पाहिला तर रोहित चिमखाडे एका बाजूला आहेत, ओम पतंगे दुसऱ्या बाजूला आहेत. 52 धाब्यांचे लक्ष आहे. जाऊयात मॅचच्या दिशेने. पहिली लढत, दुसरा डाव आणि पहिला बॉल. पहिला चेंडू चांगल्या टप्प्यावर टप्पा पडल्यानंतर बॉल वेगात गेला. यष्टिरक्षकाच्या दिशेने धाव मिळणार नाही. सुरुवात चांगली राहिली सागरची. पहिला चेंडू निर्धावाला. डॉट बॉलच्या स्वरूपामध्ये बॉल निघून गेला यष्टिरक्षकाच्या दिशेने. सागर रेवाळे या खेळाडूमध्ये क्षमता आहे, अष्टपैलू खेळाडू आहे. फलंदाजीच्या माध्यमातून प्रभाव टाकला, गोलंदाजीच्या माध्यमातून प्रभाव टाकला या स्पर्धेमध्ये. बॉल हवेत आहे, फटका इथे फसतोय. कॅच कॅरी करण्याची संधी आहे. यस, टेकन व्हेरी गुड कॅच. पहिला धक्का 0 या आकड्यावर पहिला फलंदाज जातोय तंबूच्या दिशेने. आली आहे विकेट. आज चौथा दिवस, आज कॉलबॅक आहे आणि या कॉलबॅक मधून कमबॅक करण्याची संधी आहे. 6 संघांना सुपर 8 ला जाण्याची संधी आहे. कॉलबॅक म्हणजेच कमबॅक तुम्हाला करायचंय. गंगोत्री डेअरीचे प्रोप्रायटर आदरणीय रवी लांडे साहेब या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित होत आहेत आणि एक सुंदर कॅच अभिषेक शिंदे मागे यष्ट्यांच्या पाठीमागे टिपतायत. विकेट मिळते. 0 या धावसंख्येवर दुसरा फलंदाज निराश होऊन माघारी जातोय. वाजव ना. क्रिकेट म्हणजे चुकला तो हुकला. प्रसिद्ध भांड्यांचे व्यापारी नर्मदा ट्रेडर्सचे मालक मान्य सुनील भाऊ तागड यांची बळीची टाळी टाळी टाळी.
क्षेत्र बांधून परतलेला आहे. सागर रेवाळे पहिल्या षटकामध्ये काय जबरदस्त गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. 5 ओव्हरमध्ये 52 धावा रोखायचे आणि या 52 धावा रोखत असताना सुरुवात चांगली होताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. न्यू बॅटर नवीन फलंदाज सचिन पवार आले. अमोल मागच्या चेंडूवरती बाद झाले. हॅट्रिक बॉल इकडे आपल्याला पाहायला मिळणार आहे. सागर रेवाळेच्या माध्यमातून या स्पर्धेत पहिली विकेट हॅट्रिक ओमकार बेल्हेकर यांनी पूर्ण केली. पापा शेख यांनी एक 5 पूर्ण केला. काल एक अर्धशतक आपण पाहिलं ते अनुज जाधव यांनी पूर्ण केलं. या स्पर्धेमध्ये असे अनेक विक्रम या स्पर्धेमध्ये होताना पाहायला मिळाले. 2 पंच चर्चा करतायत. एका बाजूला दिलीप मामा सातपुते आहेत तर दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहू शकता अमित पंडित हे 2 पंच आहेत. तर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये कामगिरी बजावत असताना आपण विनायक पाटील सरांना पाहतोय. पहिलं षटक मार्गस्थ आहे. हॅट्रिक बॉल स्ट्रायकर एंड कडे फलंदाज सचिन पवार. यावेळेस सन्मानपूर्वक चेंडू खेळलाय. इनफिल्डच्या आतमध्ये अडवला जाईल. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता परंतु फलंदाज तितक्याच वाऱ्याच्या वेगानं धावले. मानो खरगोश की तेजी. एक धाव परिपूर्ण करत असताना 1च्या मदतीने धावसंख्या पुढे गेली आणि धावफलकामध्ये होतोय बदल. धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्येला सुरुवात झाली आहे. अकाउंट ओपन करण्यात आलं. खातं उघडण्यात आलं. 1 धाव धावफलकावर 2 गडी गमावल्यानंतर फलंदाजी करणारा संघ थोडासा अडचणीमध्ये सापडताना दिसतोय. शॉर्ट बॉलचा वापर कव्हर पॉइंटला खेळलाय. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं परंतु बॉलला गॅदर करू शकले नाहीये. तोपर्यंत 1 धाव इकडे पूर्ण करण्यात आली आहे. कॉलबॅकच्या लढती ज्यावेळेस तुम्ही खेळण्यासाठी येतात त्यावेळेस तुम्हाला पहिली मॅच ही जिंकावीच लागते. जर तुम्ही पहिल्या सामन्यामध्ये जिंकलात तर तुमची एक संधी खरं तर तुमच्या आशा थोड्याशा पल्लवित होतात. परंतु तुम्ही पहिली मॅच जर पराभूत झाले ना कॉलबॅकमध्ये तर मग हा संघ हरला पाहिजे, हा संघ जिंकला पाहिजे, मग कॅल्क्युलेशन, मग नेट रन रेट, मग या सर्व गोष्टीवर तुम्हाला भर द्यावा लागतो. मग तिथे नशीब आणि ते नशीब तुम्हाला साथ देईल का ते बघणं देखील बरंच महत्वाचं ठरत असतं. त्यामुळे पहिली मॅच कॉलबॅकमध्ये जिंकणं फार गरजेचं आहे. आता यातून जो संघ जिंकणार आहे तो संघ निलांजन शनी शिंगणापूर सोबत खेळणार आहे. आणि यातून जिंकणारा संघ जर निलांजन शनी शिंगणापूर संघाला देखील पराभूत करत असेल तर मग त्या ग्रुपमध्ये लागोपाठचे 2 सामने जिंकत तो संघ सुपर 8ला जाणार आहे त्या ग्रुपमधून. परंतु जर निलांजन शनी शिंगणापूर संघ जिंकला तर मग अजून एक सामना त्या ग्रुपमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. मग तो सामना यातून जो संघ पराभूत होईल त्या संघासोबत निलांजन शिंगणापूर संघ खेळणार आहे. 1 ओव्हर नंतर 4 धावा, 2 फलंदाज बाद आहे. 1 ओव्हर नंतर 2 गडी बाद 4. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओहोर संपली. हिरा मोती पान सोनईवाला प्रोप्रायटर माननीय निखिल दळवी यांच्याकडून ओहोर संपली. आजचा दिवस बराचसा महत्वाचा दिवस आहे. आज 13 मार्च, आज होळी आहे आणि होळी सणाच्या आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा असतील. अगदी सकाळच्या सत्रामध्येच तर 24 बॉल मध्ये आता 48 ची गरज आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ इकडे समाप्त झालेला आहे. 1 ओव्हर नंतर 4 धावा. ओव्हर नंबर 2 कडे आपण जातो आहे. पहिलाच बॉल इथे शरीराचा वेध घेताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज आलेत गोलंदाजी करण्यासाठी. सागर रोठे यांना तुम्ही पाहू शकता. सागर रोठेच्या चेंडूने फलंदाज ओम पतंग यांचे चरण स्पर्श केले. पहिला चेंडू जर पाहिला तर बॉडीला ब्रश करणारा ओम पतंगेनं काल खूप चांगली बॅटिंग केली होती. आज देखील त्याच पद्धतीने खेळावं लागेल. आज 52 बनवायच्या 5 ओव्हरमध्ये. यावेळेस डाऊन द लेग डाव्या यष्टीच्या बाहेर इट्स नॉन प्लेबल डिलिव्हरी पंच दंडित करतात गोलंदाजाला.
तुम्हाला प्रत्येक चेंडू चांगल्या टप्प्यावर क्रिकेटमध्ये टाकावा लागतो. जर तुम्ही चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करत नसाल तर तुम्हाला पंच दंडित करतात आणि त्याचे एक उत्तम उदाहरण आपण इथे पाहिलं. धावफलकावर धावसंख्या आपण बघू शकता. एकूण धावफलक पुढे जात असताना धावफलकावर 5 धावा. गोलंदाज सागर आणि बॅटने यावेळेसचा फटका खेळलाय. बिटवीन द गॅप खेळलाय. खाली क्षेत्र निवडलं आणि तिथे एक सुंदर स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॉल जाईल बाउंड्री लाईन पार. तिथे आशीर्वाद स्वीटचा बॅनर आहे आणि चेंडूने देखील थेट बाउंड्री लाईनची भेट घेतली आहे. धावा इथे मिळणार आहे 4 चौकार. पाहुणी मोका हा मारला चौकार. सरपंच संतोष भाऊ सोनवणे यांच्या वतीनं खणखणीत चौकार. खणखणीत चौकार. शेवटच्या क्षणापर्यंत क्षेत्ररक्षकाने देखील प्रयत्न केले. पहा ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवर आपल्याला हे दृश्य बघायला मिळालं. तिथे क्षेत्ररक्षकाने प्रयत्न खूप चांगले केले परंतु ओमला हा चौकार मिळालाय. या फटक्यांची गरजच आहे. 4च्या मदतीने धावसंख्या जाते पुढे 9. परत एकदा त्याच पद्धतीने बॉलला खेळण्याचा प्रयत्न राहिलेला आहे. इथे धावबादची संधी होती परंतु थ्रो थोडासा हळू आला. इथे थ्रो थोडासा वेगात जर टाकला असता तर नक्कीच कदाचित तिथे फलंदाजी करणाऱ्या संघासाठी थोडीशी धोक्याची घंटा राहिली असती. परंतु एक धाव परिपूर्ण करण्यात आली. 1च्या मदतीने धावसंख्या पुढे जात असताना धावफलकावरती आपण नजर टाकूयात. एकूण धावफलक 10. पहा ऍक्शन रिप्ले पुन्हा एकदा दाखवला जातो. 7S लाईव्हच्या माध्यमातून प्रत्येक क्षण आपल्यापर्यंत पोहोचवला जातो. काय घडतंय मैदानामध्ये हे युट्यूबच्या माध्यमातून बघणाऱ्या प्रेक्षकांना देखील अतिशय चांगल्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न 7Sचा राहिलेला आहे. पुढे टाकला होता. चांगला फटका आहे. बिटवीन द गॅप फटका आहे. सागर रेवाळे चेस करतायत बॉलला आणि बॉल मात्र इथे आपण बघू शकता अडवला जाणार नाही. बॉल सीमारेषा पार जाईल. धावा मिळतील 4 धावा. चौकार. पाहुणी मोका हा मारला चौकार. सोनाईच्या मोर्या कलेक्शनचे डायरेक्टर मान्य रोहित शेठ भागवत यांचा सनसनीत चौकार. चार धावा इथे प्राप्त करण्यात आल्यात. सचिन पवार यांच्या बॅटमधून निघालेला हा चौकार होता. बॉल हवेत आहे. फटका फसलाय आणि अभिषेक तिथे चूक करणार नाही. दुसरा झेल ते पकडतायत आणि फलंदाज सचिन पवार बॅक टू द डगआउट. त्या गाण्यावर मला नाचायचंय. लावा ते गाणं. संधी साधूनी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. बनकर होंडाचे प्रोप्रायटर मान्य मयूर शेठ बनकर यांची बळीची टाळी. हे आता कसं वाटतंय. रुद्रा 11 वडाळा संघ 3 गडी गमावले. 14 धावा झाल्या. 1.5 षटकांचा खेळ आतापर्यंत संपला. 5 ओव्हरची मॅच आहे. 52 बनवायच्यात. अजूनही चेंडू शिल्लक राहिलेत. 19 चेंडूंमध्ये बनवायच्यात. 38. मॅच अजूनही हातातून गेलेली नाहीये. काल तुम्ही पाहिले सायंकाळच्या सत्रामध्ये काल काय मॅच पाहायला मिळाली. 1 चेंडू 6ची गरज होती. 1 चेंडू 6ची गरज असताना सँडी वाघमारेंना ठोकलेला तो षटकार तो देखील कालच्या दिवसभरात एक चर्चेचा विषय राहिला. या स्पर्धेत चर्चेचा विषय राहील. या स्पर्धेतली एक अविस्मरणीय लढत ती तुम्हाला तिकडे काल पाहायला मिळाली होती. यावेळी सन्मानपूर्वक बॉलला खेळलं. डिफेन्सिव्ह स्ट्रोक पाहायला मिळालाय. सन्मानपूर्वक बॉलला खेळून काढलेला आहे. धाव मिळणार नाहीये. धावसंख्या स्थिर आहे. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. काल सँडी वाघमारेनं 22 चेंडू आणि 43 धाव्यांची नाबाद एक बहारदार इनिंग खेळली. आपण आपल्या स्क्रीनवरती मॅच नंबर 3 आणि ते मॅन ऑफ द मॅच देखील राहिले होते. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूचा डाव होणी ही पहा पंकज भाऊ लाभांते यांच्या वतीनं ओव्हर संपली. तिसऱ्या दिवसामध्ये 5वी मॅच होती आणि तिथे 5व्या मॅच मध्ये काय जबरदस्त कामगिरी केली. सँडी वाघमारेनं 43 धावा बनवल्या. तिथे एक मोठा विजय आपल्याला पाहायला मिळाला. 2 चेंडू आणि 13 धाव्यांची गरज असताना एक षटकार आला.
त्यानंतर जो चेंडू होता तो नो बॉल आला. त्यानंतर फ्री हिट होता, एक चेंडू 6ची गरज होती, षटकार आला आणि सुपर 8 मध्ये नेवासा ब्लास्टर हा संघ जाऊन दाखल झाला. समोर शिवम फायटर्स हा संघ होता, जो संघ आता गोलंदाजी करताना दिसतोय. 18 चेंडू 38 धाब्यांची गरज. कमी गतीने टाकलाय, बॉल हवेत आहे, फटका इथे फसतोय. क्षेत्ररक्षक मात्र थोडेसे दूरवर राहिलेले आहेत. एक धाव पूर्ण करण्यात आली आहे, दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न राहिला. 2 धावा परिपूर्ण करण्यात आल्या. 2च्या मदतीने धावसंख्या पुढे जात असताना एकूण धावफलक जर पाहिला तर 16 आकड्यावर जाताना पाहिला मी इथे 3 गडी गमावलेले आहेत. षटक क्रमांक 3चा खेळ तुम्ही आम्ही सर्वजण पाहतोय, जो मार्गस्थ आहे. नामदार चषकाचं एक बहारदार आयोजन, नामदार चषकाचं एक दर्जेदार आयोजन आणि प्रत्येकाचं लक्ष वेधून घेणारी स्पर्धा, नेवासा तालुक्याने डोक्यावर घेतलेली स्पर्धा, म्हणून या स्पर्धेचा नामोल्लेख केला जातोय. आज 4था दिवस आणि कॉलबॅकच्या लढती पाहायला मिळतात. पहिलाच बॉल, स्ट्रायकर एंड कडे ओम आलेत आणि त्यांनी मात्र बॉलला फेकून दिले लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे. गोलंदाज सागर रेवाळेच्या विरुद्ध चढवलंय आक्रमण. षटकार. छत्रपतींची तळपती तलवार हा गेला बुलंदी षटकार. आशीर्वाद स्वीट सोनईचे प्रोप्रायटर बाफना परिवार यांचा दणदणीत षटकार. सागर रेवाळेच्या विपक्षामध्ये केला जाणारा हल्ला कमी गतीने टाकलाय. इकडे अपील तर जोरदार होताना आपल्याला पाहायला मिळतंय, परंतु पंचांनी इकडे आपण जर पाहिलं तर स्पष्ट नकार देखील कळवलेला आहे. अपील चांगली होती. नक्कीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण सर्वांनी सकलेन मुश्ताक या खेळाडूला पाहिलं आणि सकलेन मुश्ताक यांची एक मुलाखत देखील होती आणि त्यांनी सांगितलं होतं की आम्ही अपील अशी करायचो की फलंदाज बाद नसताना देखील अनेक वेळा पंचांनी फलंदाजाला बाद दिलेला आहे. तुमची अपील एवढी स्ट्रॉंग असली पाहिजे की पंचांना देखील फलंदाजाला बाद देण्यासाठी तिथे तुम्ही भाग पाडू शकता, अशी अपील तुमची राहिली पाहिजे, त्यांनी सांगितलं होतं. पुढे त्यावेळेस एक धाव आली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील तिकडे केला जाणार नाही आणि त्यांनी असं देखील सांगितलं की त्यावेळेस DRS नव्हता. त्यावेळेस जर DRS असता तर सकलेन मुश्ताक आणि रशीद लतीफ आम्ही जेलमध्ये असतो. धावफलकावर 24, 15 बॉल 28 ची गरज. ओव्हर नंबर 3चा खेळ मार्गस्थ असताना आपल्याला दिसतोय. 2.3 षटकांचा खेळ आतापर्यंत समाप्त झालेला आहे. अपीलमध्ये उत्साह पाहिजे, अपीलमध्ये आत्मविश्वास पाहिजे. शॉर्ट बॉलचा वापर केलाय, फटका चांगला आहे, परंतु 2च धावा तिकडे मिळणार आहेत. या देखील गरजेच्या असतील धावा, कारण या सामन्याचं चित्र देखील आता बदलत चाललंय. 14 बॉल 26 अशी मॅच आहे. ब गटामध्ये शिवशंभो 11, संघर्ष 11, कांगोणी आणि 14 बॉल आणि 26 रन अशी मॅच तुम्ही इथे पाहताय. 26 धावा आतापर्यंत बनवल्या गेलेल्या, 26 धावा पाहिजे. तिसरं षटक तुम्ही बघणार आहात. एक दमदार आयोजन या स्पर्धेचं. जीवनातली प्रत्येक समस्या ही ट्रॅफिक सिग्नल सारखी असते, कारण काही काळ तुम्ही जर शांततेनं वाट पाहिली ना तर हिरवी होतेच ती. अगदी त्याच पद्धतीने ते फलंदाजी करणाऱ्या संघासाठी देखील तसं चित्र दिसलं आपल्याला. सुरुवातीला थोडीशी खराब सुरुवात झाली, परंतु त्यांनी काही काळ वाट पाहिली आणि त्यानंतर त्या वाट पाहिल्यानंतर त्यांना ग्रीन सिग्नल मिळालं आणि तो संघ आता चांगल्या स्थितीमध्ये पुढे टाकलेला होता, कमी गतीने टाकलेला होता. एक धाव घेण्याचा माडस, एक धाव परिपूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये. अभिषेक शिंदे वाऱ्याच्या वेगामध्ये बॉलपर्यंत गेले. लेग बाईसच्या मदतीने धाव कळवली जाते. सत्तावीस धावा धावफलकावरती 3 फलंदाज बाद झालेले आहेत. 13 चेंडू आणि 25 धावा अशी मॅच आपल्याला बघायला मिळते. सागर रेवाळे गोलंदाजी करण्यासाठी यावेळेस स्लॉट मध्ये बॉल उंच आकाशामध्ये जातोय आणि तिथे क्षेत्ररक्षकाने प्रयत्न केलेत,
परंतु बॉल मात्र तो अडू शकला नाही. बॉल जातोय बाउंड्री लाईन पार. धावा इथे मिळणार आहेत 4-4-4 चौकार. फटकाचा द्वादार हा मारला चौकार. योद्जक मान्य गुड्डू शेठ बेल्लेकर यांचा चौकार. या स्पर्धेचे शिल्पकार म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहतो उदयाबा पालवे, विठ्ठलजी बोरोडे असतील, सचिन भाऊ पवार असतील, प्रशांत दरन, हे सर्व सहकारी सर्वांनी एकत्रित एक चांगली स्पर्धा गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब, उदयनदादा गडा युवा मंच आणि यश ग्रुप सोने समस्त यांच्या माध्यमातून 3 गडी बाद 31 धावा धावफलकावर. 12 चेंडूंचा खेळ आता बाकी राहिलेला आहे. 12 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी आवश्यकता 21 धाब्यांची असणार आहे. अजूनही मॅच ऑन आहे. आज अभि शिंदे इन ऍक्शन आहेत आणि स्वतः गोलंदाजी करण्यासाठी देखील त्यांना पाहायला मिळत आहेत. स्ट्रायकर एंड कडे वैभव आहेत तर ओम पतंगे सातत्यानं संघासाठी लढलेला आहे. संकट समयी तो लढलेला आहे संघासाठी आणि संकट समयी जो लढतो तो खरा योद्धा असतो. आणि मी नेहमी सांगतो की टेनिस बॉल क्रिकेट लाखोने खेळाडू खेळतात. तुम्ही खेळाडू म्हणून उतरू नका, तुम्ही गेम चेंजर म्हणून उतरा. चांगला बॉल यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न राहिला. एक सिकल घेण्याचा मानस एकदा परिपूर्ण केली जाणार आहे. लेग बाईसच्या मदतीने ती धाव मिळते. काल सँडी वाघमारेने जो खेळ केला तो गेम चेंजर होता आणि आज ओम पतंगेला देखील संघाला विजयापर्यंत घेऊन जावं लागेल. तीन गडी बाद 32 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. प्रेक्षकांसाठी देखील लकी ड्रॉचं आयोजन करण्यात आलेलं आहे. 20 रुपये त्याचं कुपनचं तिकीट आहे. आपल्याला नशीब आजमावण्याची संधी आहे, त्यामुळे विनंती प्रत्येक प्रेक्षकाला आमची राहील, आपण आपलं नशीब आजमावा. 20 रुपयांचं तिकीट घ्या आणि तुम्हाला बक्षीस मिळू शकतात. स्पोर्ट सायकल मिळू शकते, मायक्रोवन मिळू शकतं, कूलर सुद्धा तुम्हाला मिळू शकतं. आणि या सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत आपल्या दररोजच्या आयुष्यामध्ये. चांगला बॉल होता, टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघालाय, जातो यष्टीरक्षकाच्या दिशेने, धाव मिळणार नाहीये. पुनरागमन केल्या जाते. अभिषेक शिंदे आलेत. खरं तर डावखुरी हाताचे गोलंदाज आहेत आणि डावखुरी हाताचे गोलंदाज असल्या कारणानं नैसर्गिक त्यांना देण असते. टप्पा पडल्यानंतर बॉल हलकासा का होईना परंतु बाहेर निघत असतो आणि इथे तेच चित्र पाहायला मिळालं. फलंदाजाला बीट करून जाणारा बॉल डॉट बॉलची नोंद करण्यात आली आहे. शॉर्ट बॉलचा वापर केलाय. वाह, अप्रतिम, खूप चांगला बॉल, अप्रतिम गोलंदाजी. ऍक्शन रिप्ले मध्ये जरूर आपण ही दृश्य पाहू शकता. वाह, अगदी सोहेल तन्वीर यांची आठवण करून देणारे ऍक्शन आहे. गोलंदाज अभिषेक शिंदे यांची पहा, खूप सुंदर. अभिषेक शिंदे यांच्या विकेटसाठी शुभम ताके यांच्याकडून 500 रुपयांचा पुरस्कार आहे. विकेट जर मिळवत असतील तर 500 रुपये मिळतील. यावेळेला फुल टॉस. हा चेंडू थोडासा खराब आहे. बॉल जातोय बाउंड्री लाईन पार. धावा इथे मिळणार आहेत 4. येणार आहे एक शानदार चौकार. फटकाचा द्वादार हा मारला चौकार. योगीराज फर्निचरचे प्रोप्रायटर मान्य हर्षल शेठ मोठे यांचा चौकार. शिस्तीत राब्या त्या उडू नको जादा मी अंगार भंगार धैर्य. धावसंख्या आपण जर पाहिली तर पुढे जाते. एकूण धावसंख्या 36 आहे. 8 बॉल 16 रन, 8 चेंडू आणि 16. 8 बॉल 16 अशी मॅच. पाहूयात काय घडतंय. ओहो हो, परत एकदा वाह. परंतु पंच इथे व्हाईट बॉलची घोषणा करतायत. मला वाटतंय चॅलेंज करण्यात आलं या निर्णयाला. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय पाठवण्यात आलाय. तर आपण चर्चा करत होतो अभिषेक शिंदे यांच्या गोलंदाजीची. सोहेल तन्वीर पाकिस्तानचे गोलंदाज होते. अगदी त्यांच्याच गोलंदाजी ऍक्शन इथे आपल्याला बघायला मिळाले. त्यांच्यासारखीच गोलंदाजी ऍक्शन आहे. सोहेल तन्वीर यांना आउटस्विंग करणं सोपं जायचं त्या ऍक्शनमुळे. असे अनेक गोलंदाज ज्यांची गोलंदाजीची ऍक्शन आपल्याला
बघायला मिळायची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये. साऊथ आफ्रिकेचे चायनामॅन गोलंदाज होते पॉल ॲडम्स, यांना आपण सर्वांनी पाहिलं असेल. तर त्यांची एक ॲक्शन वेगळी होती थोडीशी, ती ओळखणं फलंदाजाला अवघड जायचं. शिविल कौशिक यांना इंडियन प्रीमियर लीगमध्ये आपण पाहिलं. पॉल ॲडम्स यांच्याशी जुळणारी त्यांची ॲक्शन, ते देखील चायनामॅनच होते. लसित मलिंगा यॉर्कर किंग म्हणून त्यांना ओळखलं गेलं. त्यांच्या विरुद्ध धावा बनवणं तेवढं सोपं नव्हतं. यॉर्कर किंग म्हणून त्यांना ओळखलं जायचं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये. लागोपाठच्या 4 विकेट्स घेणारे ते गोलंदाज देखील राहिले होते. जसप्रीत बुमराह सर्वात यशस्वी गोलंदाज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये, त्यांची सुद्धा गोलंदाजीची ॲक्शन आपण पाहतो. स्लोवर बॉल आणि यॉर्कर रशीद मलिंगा यांचं ओळखणं तितकं सोपं नाही आहे. आणि सोहेल तन्वीर यांच्यासारखीच गोलंदाजीची ॲक्शन आज अभिषेक यांची देखील पाहायला मिळाली. निर्णयाची प्रतीक्षा, निर्णय प्रलंबित ठेवण्यात आलेला आहे. यस, निर्णय आलाय. इट्स अ फेअर बॉल, फेअर डिलिव्हरी. निर्धाव चेंडू इथे घोषित करण्यात आला. पहा ॲक्शन रिप्ले. फलंदाजच्या रीच मध्ये हा बॉल होता. फलंदाज थोडेसे पुढे आले होते, शफल लाईन मध्ये देखील आले होते. आणि तुम्ही इकडे पाहू शकता की हा चेंडू निर्धाव घोषित करण्यात आलेला आहे. धावफलकावर आपण जाणार आहोत. 8 बॉल 15 रन. सात बॉल 16, माफ करा. चांगला फटका इकडे खेळलाय. क्षेत्ररक्षक मात्र डीप मध्ये बॉलवर देण्याचा प्रयत्न करणार आहेत. एक सिंगल परिपूर्ण करण्यात आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला. 2 धावा पूर्ण झाल्या. थ्रो चुकीच्या एंडला आलाय. नॉन स्ट्रायकर एंडला आला असता तर नक्कीच एखादी विकेट मिळू शकली असती धावपाच्या स्वरूपामध्ये, किंवा थोडासा दबाव टाकू शकले असते फलंदाजी करणाऱ्या संघावर. ओव्हरचा खेळ संपला. या ओव्हरमध्ये फक्त 7 धावा दिल्या अभि शिंदे यांनी आणि मॅचचं समीकरण बदललंय. 6 बॉल 14 रन, 6 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. हॉटेल पाटीलवाडा करंजगावचे मालक मान्य महेश शेटे पाटील यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. अधिकचा वेळीकडे घेत असाल तर अजून आपल्याला कमी षटकांचे सामने करावे लागतील. आणि आज महत्त्वाच्या मॅचेस आहेत. आज कॉलबॅक आहे. आज 6 संघांतून 4 संघांना ही स्पर्धा सोडावी लागेल. 2 संघांना सुपर 8 ला जाण्याची एक नामी संधी आहे. आमचे मुख्य कॅमेरामॅन दीपक कसरे यांचं देखील कौतुक करावं लागेल. दत्तात्रय पगारे जे आमचे दुसरे कॅमेरामॅन आहेत त्यांचं देखील कौतुक करावं लागेल. आमचे स्कोरर साहिल शेख. त्याचबरोबर जर पाहिलं तर संग्राम रोपड्यावर पहा ही बक्षीस आहेत आपल्या लकी ड्रॉ साठी. आपण आता स्क्रीनवरती पाहिली आहे. स्पोर्ट सायकल, त्याचबरोबरीने मायक्रो ओव्हन आणि कूलर आहे प्रेक्षकांसाठी. बॉल हवेत खेळलाय. फटका उंच आकाशामध्ये आणि सीमारेषा पार. वाह, जबरदस्त स्ट्रोक आलाय. वैभवच्या बॅट मधून येतोय एक शानदार षटकार. छत्रपतींची तळपती तलवार, हा गेला बुलंदी षटकार. युवा नेते मान्य उदयनदादा गडाख यांचा दणदणीत षटकार. शेवटचे 5 बॉल 8 रन, 5 चेंडू आणि 8 धाब्यांची गरज गोलंदाजी करण्यासाठी. अक्षय यांना तुम्ही पाहताय. परत एकदा पुढे टाकलाय. लॉंग ऑफ मध्ये संदीप पकडतायत झेल आणि तिथे मात्र विकेट येताना पाहायला मिळाली आहे. फटका तर चांगला खेळला होता, परंतु संदीपने देखील चांगला कॅच कॅरी केला. मॅचमेट 20. चला टॉस साठी निलांजन शनी शिंगणापूरचे कॅप्टन झाला. त्या गाण्यावर मला नाचायचंय. लावा ते गाणं. संधी साधुनी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. बनकर होंडाचे प्रोप्रायटर मान्य मयूर शेठ बनकर यांची बळीची टाळी. अतुल भागवत यांच्या वतीनं गोलंदाज अक्षय जायगुड यांच्यासाठी एक पारितोषिक येत आहे. त्यांनी जर ही मॅच जिंकून दिली तर 301 रुपयांचा विशेष पुरस्कार दिला जाईल.
त्यांच्यासाठी हे बक्षीस इथे आलेलं आहे. 4 गडी बाद 44 धावा झाल्या. मॅचचं समीकरण बदललंय. 4 बॉल 8. अजूनही मॅच संपलेली नाहीये. 4 चेंडू बाकी आहेत. 4 फलंदाज बाद झालेले आहेत. 44 धावा झालेल्या आहेत. स्पर्धेचा 4था दिवस आहे. 4 संघ बाहेर देखील जाणार आहेत. 4.2 षटकं देखील संपलेली आहेत. 4 बॉल 8 अशी मॅच तुम्हाला इथे पाहायला मिळते. गोलंदाजी करण्यासाठी जर आपण पाहिलं 13 चेंडू आणि 25 वर ओम पतंगे नाबाद आहे. ते चांगली बॅटिंग करतायत. त्यांच्याकडे जास्तीत जास्त स्ट्राईक देण्याचा मानस इथे फलंदाजांना करावा लागणार आहे. परंतु आज खरी परीक्षा अक्षयची देखील आहे. 4 बॉल 8 पुढे टाकलाय. चांगला बॉल. टप्पा पडलाय. बॉल वेगात गेलाय. यष्टीरक्षकाच्या दिशेने डॉट बॉलची नोंद होणार आहे. आज कॉल बॅक. आज कमबॅक करायचंय. पहिलीच मॅच रंगतदार अवस्थेमध्ये येताना पाहायला मिळते. अक्षयने जर मॅच जिंकून दिली तर अतुल भागवत यांच्याकडून 300 रुपयांचा पुरस्कार देखील आहे. जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न केला. या बॉलला जर विकेट आली तर अनिकेत राऊत यांच्याकडून देखील 100 रुपयांचा पुरस्कार असणार आहे. फक्त याच बॉलला ते विकेट पाहिजे. 4 बाद 44 मॅच आली आहे. 3 बॉल 8 रन. ओ हो परत एकदा इकडे काय घडलंय पहा. हा चेंडू देखील निर्धाव येत असताना परंतु फलंदाजी करणाऱ्या संघाने यावेळेस चॅलेंज केलंय या निर्णयाला. थ्रो देखील बराचसा जोरदार आला परंतु तिकडे सागरने चांगल्या पद्धतीने गॅदर केला बॉल. नाहीतर पाठीमागे चौकार देखील येऊ शकला असता. तर निर्णय येतो इट्स अ फेअर बॉल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. पहा ऍक्शन रिप्ले. फलंदाज इथेही शफल लाईन मध्ये आहेत परंतु सफल झाले नाही. 4.4 ओव्हर झाल्या. 4 फलंदाज बाद 44 धावा. 2 बॉल 8 ची गरज म्हणजे 4चा रन रेट करंट रिक्वायर्ड. गोलंदाज तयार आहे. बॉल हवेत खेळलाय. फटका इथे फसतोय. कॅच कॅरी केला जाईल का? आणि नो बॉल. नो बॉल. मॅच ट्विस्ट. ओव्हर स्टेप केली त्या गोलंदाजाने. काल देखील हेच घडलं होतं शिवम फायटर संघासोबत. एक नो बॉल आणि काल त्यांना कॉलबॅकला यावं लागलं. आज देखील तोच गोलंदाज. तेच चित्र. गोलंदाज मात्र वेगळा आहे. 2 बॉल 6 आता अशी मॅच आहे. आणि महत्वाचं म्हणजे आता स्ट्रायकिंग एंडला ओम पतंगे आलेत. हे फलंदाजी करणाऱ्या संघासाठी चांगली गोष्ट आहे. 2 बॉल 6. पुढचा चेंडू आहे फ्री हिट. फलंदाजाला लायसन. फलंदाजाला मोठा फटका खेळण्याची सुवर्ण संधी. येस ओव्हरस्टेप नाहीये. गोलंदाजी करत असताना गोलंदाजाचा हात हा स्टंपला लागला. बेल्स पडल्या त्यामुळे हा नो बॉल आहे. क्या बात आहे. आता 2 बॉल आणि 6 अशी मॅच येताना पाहायला मिळते. 2 बॉल 6 रन. एकदा जोरदार टाळ्या दोन्ही टीमसाठी. 2 चेंडू आणि 6 ची गरज आहे. ओम पतंगे स्ट्रायकर एनकडे 25 वर नाबाद आहे. गोलंदाज अक्षय गोलंदाजी करण्यासाठी. ओहो चांगला बॉल. चांगला बॉल. इकडे बॉल डॉट येत असताना पाहायला मिळालाय. परत एकदा मॅच आली आहे. 1 बॉल 6 रन. 1 बॉल 6. काल 1 चेंडू आणि 6 ची गरज असताना षटकार आला होता. आज काय होईल? काल शिवम फायटर संघाने असा सामना गमावला होता. आज काय होईल? आज उलटफेर होतील की आज ते चित्र पाहायला मिळेल. परंतु ओम पतंगेनं 14 बॉल मध्ये 25 बनवलेले आहेत. तो देखील संघाला विजय मिळवून देण्यासाठीच उभा आहे. त्यामुळे त्याला देखील इथे षटकार खेळण्याची संधी आहे. त्याच्यामध्ये क्षमता आहे. तो देखील षटकार खेळू शकतो. परंतु दुसऱ्या बाजूला अक्षयला देखील पुनरागमन करण्याची संधी आहे. एका बाजूला रुद्रा 11 वडाळा तर दुसऱ्या बाजूला शिवम फायटर नेवासा. 1 बॉल 6 रन. जोरदार टाळ्या दोन्ही टीमसाठी. ओहो यावेळेस मात्र मॅच जिंकली आहे हॉटेल शिवम फायटर्स नेवासा संघाने.
खूप खूप अभिनंदन. सर फलंदाज बाद आहे नाहीये. हो कॅच कॅरी झालेला नाहीये आणि धाव देखील मिळालेली नाहीये. कारण आज नेट रन रेट महत्वाचा आहे त्यामुळे सर्व गोष्टी आपल्याला बघाव्या लागणार आहेत. मॅन ऑफ द मॅच सागर रेवाळे. आणि महत्वाचं म्हणजे 9 खेळाडू असताना देखील या मॅचला जिंकलंय. शिवम फायटर संघाने चांगली फाईट दिली आहे. खूप खूप अभिनंदन. मॅन ऑफ द मॅच सागर रेवाळे ठरतायत. चला टॉस साठी शिवम फायटर कॅप्टन चला, निलांजन शिंगणापूर कॅप्टन चला.